आज आपण औरंगाबादच्या दौऱ्यावर आले आहात आणि महाराष्ट्राचा पण दौरा करत आहात आपण। लोकसभेची निवडणूक सुरू आहे सध्या, काय वाटतं आपल्याला, काय परिस्थिती आहे महाविकास आघाडीची? मी आता परवाच्या दिवशी लातूरला होतो, ना भूतो ना भविष्यती अशा पद्धतीची पहिलीच प्रचार सभा झाली। जवळजवळ लाखभर लोक सभेला होते त्या ठिकाणी। त्याच्यानंतर नांदेडला 2 सभा घेतल्या, यवतमाळचा जो मतदारसंघ आहे हिंगोली तिकडे सभा झाली, यवतमाळला झाली आणि आज मग या ठिकाणी औरंगाबादला कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आलेलो आहे। मागच्या वेळेस मी पूर्ण विदर्भात फिरलो। महाविकास आघाडीचं जे वातावरण आहे ते इतकं सुंदर वातावरण आहे की मॅक्झिमम सीट्स महाविकास आघाडीच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून येतील असं मला वाटतं। कारण या ठिकाणी गेल्या 10 वर्षामध्ये केंद्र सरकारनं ज्या पद्धतीनं लोकांना जी आश्वासनं दिलेली होती ती टोटल आश्वासनं फेल गेलेली आहेत। जातीयवाद धर्मवाद वाढवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना मोडीत काढण्याचं काम या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्याकडून सुरू झालेलं आहे। अनेक भारतीय जनता पार्टीचे लोक म्हणू लागले अब की बार 400 पार। 272 बहुमताचा आकडा असताना यांना 400 पार का पाहिजे? तर यांना लोकसभेमध्ये 2/3 बहुमत पाहिजे आणि या 2/3 बहुमताच्या जोरावर ते राज्यघटना बदली करू शकतील। आपल्याला माहिती आहे की या देशाची ही राज्यघटना सर्व धर्म समभाव मानणारी आहे, सर्वांना अधिकार देणारी आहे, सर्वांना न्याय देणारी आहे, बंधुत्व वाढवणारी राज्यघटना आहे, सगळ्यांना समान अधिकार या राज्यघटनेनं दिलेला आहे आणि आणखी शेकडो वर्ष ही राज्यघटना या देशाला दीपस्तंभासारखी असं दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करणारी अशी राज्यघटना आहे। त्यामुळं ही राज्यघटना बदली होऊ नये म्हणून महाविकास आघाडीनं प्रयत्न सुरू केलेला आहे आणि म्हणून मी इथल्याही जनतेला अपील करतो, औरंगाबादच्या जालन्याच्या ह्या दोन्ही आणि महाराष्ट्रातल्या उर्वरित सर्व राज्यातील जनतेला विनंती करतो की या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याच्यानंतर शिवसेना, उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार साहेब, आमचे नेते राहुलजी गांधी, नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली असणारी महाविकास आघाडी आणि आणखी वेगवेगळे पक्ष, वेगवेगळ्या संघटना, या सगळ्यांच्या सर्व संघटनांच्या जी महाविकास आघाडी बनवलेली आहे त्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतदान करून त्यांना विजयी करावं। आपण आता राज्यघटना बदलण्याचा विषय केलेला आहे, पण आत्ताच नामदार केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना लल्लू यादव हे जे भाजपचे खासदार आहेत त्यांनी हा प्रश्न हे केलेला आहे का बा आम्हाला राज्यघटना बदलायची आहे, पण रामदास आठवले म्हणतात हे त्यांचं वैयक्तिक मत आहे। याबाबत आपलं काय म्हणतं? नाही, एका माणसाचं हे वैयक्तिक मत असू शकतं, परंतु भाजपातले अनेक लोक हेच सांगू लागलेले आहेत आणि आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की यांची जी मातृसंस्था आहे RSS ही 1925 साली स्थापन झाली आणि पुढच्या वर्षी त्यांना 100 वर्ष पूर्ण होतात 2025मध्ये। त्यांचे छुपे अजेंडे अनेक आहेत, त्यापैकी हा एक अजेंडा आहे। त्यांना हिंदुत्ववादी देश बनवायचा आहे, या देशाचा राष्ट्रध्वज बदलायचा आहे, या देशाचं नाव बदलायचं आहे, हा त्यांचा छुपा अजेंडा आहे आणि त्यांच्या दुर्दैवानं गेली 70-80 वर्ष त्यांच्या हातात सत्ता नसल्यामुळे ते करू शकले नाहीत, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये ॲब्सोल्यूट मेजॉरिटी त्यांच्याकडे आलेली असल्यामुळं आता तो छुपा अजेंडा हळूहळू ते बाहेर काढायला सुरुवात केली आणि त्याचाच एक भाग म्हणून राज्यघटना बदली करण्याचं कारस्थान त्यांचं। वंचितमुळे काही नुकसान होणार आहे का त्यांचे उमेदवार उभे महाराष्ट्रात? बघा, प्रश्न इथे वंचितचा आहे किंवा आणखी कोणाचा आहे हा माझ्या दृष्टिकोनातून गौण आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटनाच बदली करण्याचं ज्यावेळेस काम होतं त्यावेळेस आमच्यापैकी कुठलाही नेता काही जरी म्हणत असला तरी आम्हाला बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांची राज्यघटना प्राणप्रिय आहे आणि म्हणून कुठला नेता काही जरी म्हणत असला तरी जनतेनं
राज्यघटना वाचवण्यासाठी महाविकास आघाडीच्याच मागे उभं राहिलं पाहिजे या मताचा पती आपण घडवलंय. जेव्हा सामाजिक न्याय मंत्री होता ते सध्या कुठे आहेत? मग ते सध्या आपापला उद्योग व्यवस्थित सांभाळत आहेत. त्यांचे कारखाने सुरू झालेले आहेत आणि ते कारखानदार म्हणून पुढे आले. त्यांना मार्केटिंग बघायचं आहे, त्यांना प्रोडक्शन बघायचं आहे, त्यांना लेबरचं सगळं बघायचं आहे. राजकारणात सक्रिय नाही. राजकारणामध्ये कोणी सक्रिय असावं आणि कोणी नसावं ह्याला मी महत्त्व देत नाही. माझं उद्दिष्ट काय होतं की माझा माणूस म्हणजे गोरगरीब हा उद्योजक झाला पाहिजे. तो माझ्या माटी फिरला पाहिजे असं माझं बिलकुल आग्रह नाही आहे. तो उद्योजक झाला पाहिजे, मोठा माणूस झाला पाहिजे. शिवसेनेसमोर काँग्रेसने सपशेल नांगी टाकल्याचं जागा वाटपामध्ये दिसून आलंय. याच्याकडे आपण कसं बघता? नाही, मला नाही वाटत कुठे नांगी टाकली. एका दुसऱ्या जागेसाठी राजकारणामध्ये थोडे बहुत उलटापलटी होत असतात. एका दुसरी जागा जर त्यांना वाटत असेल त्यांचा खासदार त्या ठिकाणी होता तर तो त्यांचा अधिकार आणि काँग्रेस पक्षानं सोडली असेल. आता जवळजवळ राज्यातल्या 48 जागापैकी 1-2 जागावरच थोडंसं वाद होता. तोही ऑलमोस्ट आता किती जागा जिंकून येऊ शकता महाविकास आघाडीची? मॅक्झिमम जागा महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी जिंकेल. साहेब, आता रामदास आठवलेंचे पत्र देशभरामध्ये 370 जागा मिळतील. तुमचं अनालिसिस काय? रामदास आठवलेंचं काय राजकारणात सक्रिय आहेत की नाही? शेवटचा प्रश्न, सरकार जर आलं तर सरकारमध्ये मंत्री व्हायला आवडेल का? हायकमांडचा निर्णय. हायकमांडला वाटलं की चंद्रकांत आंडोरेने महाराष्ट्रात सामाजिक न्याय मंत्री म्हणून चांगलं काम केलंय. आता देशात जर सरकार आलं तर देशभरात सामाजिक न्याय मंत्री म्हणून काम करायला मला आवडेल.